निश्चितच लोकशाही अधिकाधिक सुदृढ होण्यासाठीचा दिवस म्हणजे मतदान। आज लोकसभेसाठी सर्वत्र मतदान होतंय। आपल्या संविधानाने घटनेने माणसाला जो अधिकार दिलाय त्या अधिकाराचा कर्तव्यपर मतदान आपण पार पाडणं हे लोकशाही सुदृढ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। मी या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून सर्वच मतदारांना आवाहन करतो की आपणही आपला हा पवित्र अधिकार निश्चितच बजावला पाहिजे। विकास कामाच्या जोरावर देशभरामध्ये सर्वत्र विकास होत असताना घटनेने विकासाबरोबर जाण्याचाही आपल्याला या माध्यमातून संधी दर 5 वर्षांनी मिळत असते। त्याच्या उलट नागरिकांना एखादा उमेदवार पटत नसेल तर त्याच्यासाठी नोटाचा सुद्धा अधिकार दिलाय। तर माझी या माध्यमातून विनंती आहे, आपण मतदान अवश्य करावं। आपल्याला उमेदवार नाही पटला तर नोटाचा का होईना आपण आपला पवित्र हक्क हा बजावला पाहिजे, हीच या माध्यमातून मी आवाहन करतो। मी आज कुटुंबियासमवेत खर्डी या ठिकाणी पवित्र असं मतदान या ठिकाणी केलेलं आहे। आपणही करावं हेच आवाहन आपल्या सगळ्याला या निमित्ताने करतो। प्रचारात ठिकठिकाणी जायचं, लोकांच्या भेटी घ्यायचं, एकंदरीत लोकांचं मत काय दिसून आलं आणि किती प्रभाव लोकांवर तुम्ही तुमच्या पक्षाचा? निश्चितच गेल्या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो काय चौफेर विकास आपल्या देशाचा झाला आहे त्या विकासाच्या जोरावर आम्ही लोकांपर्यंत जात होतो। गेली 1 महिना झालं आम्ही सातत्याने सर्वसामान्य लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या 10 वर्षामध्ये देशाचा झालेला सर्वांगीण विकास हा समजून सांगण्याचा प्रयत्न करत आलो आहे। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की निश्चितच अतिशय चांगलं आणि समाधानाचं वातावरण संबंध देशामध्ये आहे आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा मोदीजी या देशाचं नेतृत्व करतील असाच मला या निमित्ताने विश्वास आहे। सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार सन्माननीय आमदार रामभाऊ सातपुते यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे। निश्चितच एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी व महायुतीने उमेदवारी दिल्यामुळं आणि गेल्या 10 वर्षामध्ये या सोलापूर लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, वेगवेगळ्या ज्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्यात त्या जोरावर मला निश्चितपणाने खात्री आहे की महायुतीचे उमेदवार सन्मान्य राम सातपुते साहेब हे भरघोस आणि प्रचंड मताने विजयी होतील असा मला विश्वास आहे। किती मताधिक्य मिळेल साधारण? कमीत कमी 1 लाखाच्या पुढं सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार विजयी होईल। गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर।